हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू त्रिशाज वर्ल्ड. कसे आहात तुम्ही सगळे? तर दिवसाची सुरुवात खूप सुंदर अशी झालेली आहे. सकाळी खूप छान असं वेदर होतं, त्याचा मी तुम्हाला एक क्लिप दाखवलेली आहे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि त्याचसोबत आज मी एक छोटंसं प्लांट लावणार आहे. तर सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि हा बेस्ट सीझन आहे आपल्याला कुठलंही प्लांट किंवा झाडं लावायची असेल तर त्यासाठी. तर इथे माझ्याकडे एक छान असं झाड आहे जे की शोचं आहे. त्याला छोटी छोटी फुलं वगैरे येतात. तर ते आज आम्ही लावणार आहोत. आणि त्रिशाला पण आता फ्री आहेत त्या सकाळच्या वेळेमध्ये, तर तेवढ्या वेळामध्ये त्यांना घेऊन मी आता हे झाड लावते आहे. आणि या दिवसामध्ये कशी झाडं लावली ना की लवकर जगतात, म्हणजे ते लवकर जीवतात आणि वाढतात पण लवकर. आणि छान वाटतं असं पावसाळ्यामध्ये आपण झाडं लावली की सगळीकडे ग्रीनरी असल्यावर. आणि त्याचसोबत मी आमच्या खालच्या साईडला पण खूप मस्त मस्त अशी झाडं लावलेली आहेत. जास्वंदीची वगैरे आहेत आणि काही शोची पण झाडं आहेत. तर ती पण मी तुम्हाला लवकरच दाखवेल, कारण सध्या पाऊस पडतो आहे. तर ते खूप छान अशी टवटवीत झालेली आहेत आणि फुलं पण खूप छान छान येतात त्यांना. तर ते पण मी तुम्हाला लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि त्रिशाला मी इथे घेऊन बसलेली आहे. इनफॅक्ट त्याच दोघी आलेल्या आहेत मी लावायला सुरुवात केली तेव्हाच. आणि मग कसं लावतात झाड किंवा त्याच्यामध्ये काय काय टाकतात हे सगळी आता त्यांची माझ्याकडे चौकशी चालू आहे. आणि त्रिशाही सुपर एक्सायटेड की मी पण लावते. आणि तिला पण ते असं मातीमध्ये खड्डा करून लावायचं होतं, बट ते तिला काही जमलं नाही म्हणून मी करते आहे. तर इथे याच्यामध्ये मी आता थोडंसं शेणखत आणि प्लस माती असं मिक्स केलेलं आहे. तर हे झाड ऑलरेडी मला लावायला थोडंसं लेट झालेलं आहे, ते जरा सुकून गेलं आहे. बट पावसामुळे मे बी जगू शकतं, सो मी ट्राय करते आहे की ते जगलं पाहिजे. त्याचसोबत आपल्या व्लॉग्सला तुम्ही छान छान प्रेम देताय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि असंच आपल्या व्लॉग्सला तुम्ही खूप सारं शेअर करत राहा, म्हणजे जेणेकरून आपले व्ह्यूज वाढतील आणि आपला वॉच टाईम लवकरात लवकर कंप्लीट होईल. सो येस, आता आमचं इथे झाड लावून झालेलं आहे आणि त्रिशाची गडबड चालू आहे की मी पाणी घालते. सो येस, तुम्ही पाहू शकता ती दरवेळेस असं काही कुठली गोष्ट करताना रेडी असते करण्यासाठी. तर चला पुढे आता काय काय होते ते तुम्ही पहा व्लॉगमध्ये. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. A few hours later. काय करते तू? हा, इथं घासली का खाली तू? आणि अगं तू राहू दे ना प्लीज, राहू दे. अगं त्रिशा, पण हे कुणी? अगं कपडे अंगाचे झाले, आंघोळीचे याने कोण भांडे धुतं? शी यार, जा नेऊन ठेव. आंघोळीचे याने भांडे धुतात का? ही मोरी म्हातारी तू भांडी भांडी तिथं लावती होती. कोण खायचं तुम्हाला? तुम्ही कोण जेवलं? एवढी भांडी खायची? वास यायचा. तिथंच साबण नव्हतं काय? काय करायचं म्हणजे तुझं काय करू मी? आम्ही काय करू तुझं? वाढ होते पाया. गुड इव्हिनिंग. तर त्रिशाने दुपारी कसं अनएक्सपेक्टेड काहीतरी गोष्ट केलेली आहे. फर्स्ट टाईम त्या दोघींनी असं काहीतरी केलेलं होतं की खेळण्यासाठी जी घरातील भांडी घेतलेली ती त्यांनी कशी घासत होत्या, साफ करत होत्या दोघीजणी. ते मी तुम्हाला दाखवलं. आणि कधीतरी अशा गोष्टी घडतातच. आणि हे एजच असं असतं की लहान मुलांचं काहीतरी पराक्रम किंवा उद्योग चालूच असतात. सो थोडंसं जरा वेळ त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, तेवढ्या वेळामध्ये त्यांनी असं काही केलेलं आहे.
आणि खूप फर्स्ट टाईमच केलेलं आहे. खूप हसायला पण येत होतं आम्हाला. आणि येस, तर आपल्या आजूबाजूला हे असं नेहमी घडतच असतं नाही का. मला असं वाटते म्हणजे ज्या घरात लहान मुलं असतात तिथे असं काहीतरी होतच असतं. नाही निघत ते, काकाला सांगूया. काय बनवलंय? कोणी बनवला? प्रज्ञा आत्तूने. बघू कसा झालाय. टेस्टी झाला.